गुड मॉर्निंग मंडळी, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज देवळात जायचं होतं, देवळात पूजा चालू होती आज, त्यामुळे सगळे लवकर उठून आंघोळ करून नाश्ता करून सगळे रेडी होते। तर ते लोणचं बनवायला टाकलेलं, ते कैऱ्या सुकवाय टाकलेलं, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही लोकांनी। तर हे चांगल्या पद्धतीने असं सुकलेलं होतं, तर ते तेलात टाकून बर्नीमध्ये तसंच ठेवायचं थोड्या दिवस, 1-2 दिवस, ते आपलं लोणचं तयार होईल। ते घराच्या मागेच आमच्या इथे तेजपत्त्याचं झाड आहे, ते तेजपत्ता आम्ही काढायला गेलेलो, तेजपत्ता काढून आणला, मम्मीला दिला, मम्मीने ते आता काढून सगळी एक पानं सुकायला घातली। हे लोणचं झालं आमचं। हे बघा, तेजपत्ता दिलेला मम्मीला, तर ते एक पानं काढून तिने सुकायला अशी टाकलेली मुंबईस न्यायला। नंतर सगळ्यांची तयाऱ्या झाल्या देवळात जाण्यासाठी, सगळ्यांनी साड्या बिड्या घालून। आमचा आरू बघा, फुल हिरो ना, बघा आमचा हिरो तयार झाला देवळात जाय। रिक्षा बोलवलेली मामांनी, रिक्षा बसलो आम्ही, रिक्षात बसलो आणि तिकडे गेलो, कारण देवळात जायचं होतं। देवळातली सगळी पूजा झाली, आरती बिरती झाली, त्यानंतर जेवायला बसलेले सगळे, मस्त असं महाप्रसाद होता। जेवून घेऊन आम्ही घरी आलो। घरी आल्या आरुष झोपला, अनु पण झोपत होती, बघा आरुष आमचा झोपला आहे। संध्याकाळ झाली, क्रिकेट खेळायला निघालो आम्ही बॅट घेऊन। आरुष आमचा बघा, क्रिकेट, MS धोनी, क्रिकेट खेळून झालं, नंतर जरा दमलेलो, माझे साडू आणि मेवणी चाललेली भोमात त्यांच्या गावास, त्यांना सोडा गेलेलो। हा सनसेट बघा किती भारी दिसतोय, सूर्य असा कसा मावळतोय मस्तपैकी, हा बघा किती छान असं दिसतोय। त्यांची 7:30ची बस होती, तर आम्ही बोललो आम्ही थांबत नाही, आम्ही जातो घरी। तर घरी निघालो, तर अनुष्काने खाऊ मागितला, खाऊ घेतला। चला मंडळी, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।